रामकृष्ण हरिमाऊली. तर संत तुकाराम महाराजांनी जीवनाचं तत्वज्ञान अगदी सोप्या शब्दात मांडताना अनेक मौल्यवान सुविचार आपल्याला दिले. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपलं मन अस्थिर असतं, चंचल असतं. आपल्या मनाला प्रसन्न ठेवायला हवं. प्रसन्न मन म्हणजे प्रसन्न विचार, चांगले विचार, सकारात्मक विचार. प्रसन्न मन असेल तर कार्यसिद्धीस जाण्यास सुद्धा त्याची मदत होते. खिन्न मनाने सुद्धा कार्य पूर्ण होईल कदाचित, पण सिद्धीचं समाधान त्यातून मिळणार नाही. प्रसन्न मनाने केलेल्या कामामुळे आपण स्वतः, आजूबाजूची माणसं आणि एकूणच वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते आणि काम अधिक उत्तम पद्धतीने पूर्ण होते. त्यामुळे मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हा जो विचार आहे तो प्रत्येकाने आपल्या आचरणात आणायला हवा. संत तुकाराम महाराजांचा आणखी एक सुविचार आहे, तो म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान मुलांच्या मनात पाप नसतं, त्यांच्या मनात कोणाविषयी आढी नसते, ते कुठल्याच गोष्टी धरून ठेवत नाहीत. त्यामुळं आपणही वयाने कितीही मोठे झालो ना तरी आपल्यातलं लहान मूल आपल्यामध्ये कायम दडलेलं असावं, कारण हे लहान मूल आपल्याला खळखळून हसायला शिकवतं. तर हे लहान मूल आपल्यातली निरागसता जपतं. हे लहान मूल आपल्याला सकारात्मक विचार करायला भाग पाडतं. तर या धावपळीच्या आजच्या जगात प्रत्येकानं आपल्यातलं लहान मूल जपायला हवं आणि खळखळून हसायला हवं आणि आपल्यातली जी निरागसता असते ती जपायला हवी. तर संत तुकाराम महाराजांचे हे अगदी सोपे सुविचार आपण आपल्या आयुष्यात आचरणात आणले तर आपलं आयुष्य अधिकच सुंदर आणि सुलभ जाईल. हाय, हॅलो, नमस्कार. मी रोहिणी आपलं सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर 4-4:30लाच आज चहा पाणी सर्व आवरलं आणि फ्रेश झाले मी आणि सर्व झाडू वगैरे मारून घेतला सगळीकडून. आणि जे ग्रिल आहे ना त्याच्यावरती खूप धूळ बसली होती. तर महिनाभरातून 15 दिवसातून एकदा तरी त्याला डीप क्लीन केलं ना तर मग त्याला गंज चढत नाही. तर त्यामुळं मी म्हणलं टाईम आहे तर मग ग्रिल स्वच्छ करून घेते. तर मग मी काय केलं, एक जो आपला टॉवेल असतो ना तर तो असा रफ असतो, त्यामुळं त्याच्यावर जी धूळ बसलेली असते आणि थोडाफार असा गंज चढायला लागलेला असतो ना तर तो निघायला मदत होती. जर आपण खूपच मऊ कपडा घेतला ना तर मग असे काही डाग वगैरे पडलेले असतात ना तर ते निघत नाहीत. त्यामुळे एक मी टॉवेलचा एक कपडा घेतला कट करून. तर आणि त्यावर मी आज पहिल्यांदाच जी आपली पितांबरी असते ना ती थोडीशी टाकून घेतली आणि थोडासा पाण्याचा असा पाणी टाकलं. तर जे ग्रिल आहे ना ते नवीन नवीन खूप असं चमकत होतं, त्याला खूप चकाकी होती आणि ते आता त्याची थोडीशी चमक कमी झाली. तर म्हणलं थोडीशी पितांबरी टाकून बघते ते कसं वाटतंय. तर मग मी लागले ग्रिल पुसायला. तर खरंच त्याचा रिझल्ट खूप छान आहे. तर आपण जर फक्त ओल्या कपड्याने जर ग्रिल पुसलं तर त्याच्यावरती असे डाग उमटल्यासारखे होते पाण्याचे. आणि असा कोरडा कपडा घेतला आणि त्याच्यावरती पितांबरी टाकून थोडासा असा पाण्याचा शिंतोडा दिला ना तर खूप छान निघते ग्रिल आणि खूप चमक येते त्याला. तर मग म्हणलं पुसायला घ्यावं. तर स्वयंपाक करायला थोडासा टाईम होता तर मग म्हणलं ग्रिल पुसून घेते. आणि शौर्य आला होता मध्ये मध्ये करू लागायला, पण तो ग्रिलवरती चढला त्यामुळं मग त्याच्या पप्पाला घेऊन जायला लावलं मी. आणि मक्याची कणसं आणली होती शेतातून, तर ते उकडायला टाकलेत कुकरमध्ये. तोपर्यंत म्हणलं ग्रिल पुसून घेते. तर ते दोघंजण गेले तर उकडलेत का ते कणसं बघायला. आणि शौर्य असं कट्ट्यावरती चढत होता त्यामुळं मग ग्रिल बसवलं आणि त्यानंतरच मग आम्ही वरती राहायला आलो. तर 1 ते 1.5 तास जाईल माझा याच्यामध्ये ग्रिल पुसण्यामध्ये, कारण भरपूर आहे
आणि फक्त असं जर सरळ हात मारायचा म्हणलं, पुसून घ्यायचं म्हणलं तर आवरतं. पण असं डीपमध्ये कुठं गंज वगैरे पकडलेला असेल तर तो पूर्ण असा कपड्याने असा घासून घासून तो काढला तर मग ती जास्त सगळीकडं गंजत नाही. तर असा पाऊस पडला आणि त्यावरती अशी धूळ वगैरे येऊन बसली ना, मग गंज पकडतो ग्रिल. आणि त्यानंतर मग शौर्याची फरमाईश होती पास्ता करण्याची. तर मग म्हणलं पास्ता करून देते त्याला थोडासा. तर या ठिकाणी मी पास्ता चांगला 5-10 मिनटं असा बॉईल करून घेतला आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये एक छोटासा टोमॅटो आणि 2 मिरच्या टाकून असा मस्त पास्ता बनवून घेतला आहे आणि त्यामध्ये टोमॅटो सॉस टाकला आहे. तर मी बाहेर आले त्यानंतर बघा वातावरण किती छान झालं आहे. मस्त सूर्यास्त व्हायला लागला आहे.